चला येतो मी. हा एक मिनिट. तू काही विसरतोयस असं नाही वाटत आहे का तुला? काय काय विसरलो आता? आओ केस राहिले होय. आता कसं परफेक्ट. चला येतो. एक मिनिट. अजून एक राहिला. काय झालं? आता कोणी नजर लावायची हिम्मत नाही करणार. आता दिसतोस गुरुजी. येतो. ते गाडेवाडीच्या लोकांना वीर मंजूर करून द्यायचं आपण ठरवलं होतं. तो ठराव मंजूर करून घ्यायचा का? पाय ठेवा गाडीमध्ये, बघू आपण. माई आई शाळेत चाललो. आशीर्वाद द्या. माई काय झालं? असं काय करताय? अहो मी कायम कुठल्याही महत्वाच्या कामाला जाताना तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय गेलो नाही. खरं तर जेव्हा ही नोकरी लागली तेव्हाच आशीर्वाद घ्यायचा होता, पण ते त्यावेळी जमलं नाही. ज्या दिवशी तुमच्या फालतू नोकरीचा तुम्ही राजीनामा द्याल त्या दिवशी तुम्हाला आमच्याकडून भरभरून आशीर्वाद मिळतील. आणि हे सगळं आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगतोय तेजप्रताप. माफ करा माई. माई तेजप्रताप. जालिंदर, बगदाड मोठंच पडलंय आता. उजवायची वेळ आली. माई कधी सांगणार आहेस तू वैदेही त्याला? तू तुझं मन त्याच्यासमोर मोकळं नाही केलं तर त्याला कसं कळणार आहे की तुझं त्याच्यावर प्रेम आहे? आवडतो ना तो तुला? आवडतो ना. मग प्रिया, मी याआधी पण एकदाच सांगायचा प्रयत्न केला, पण आणि घरात काय सुरू आहे ते बघतेस ना तू. ऐक ना, आता या सगळ्याचा तू अजिबात विचार करू नको.
आपल्या घरामध्ये आता जी काही सिच्युएशन आहे त्याने आपण सगळेच डिस्टर्ब आहोत. तेजा या आधी असा कधीच रिॲक्ट झाला नाही. तेजाच्या या वागण्यामुळे माई डिस्टर्ब आहेच, पण माई डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे तेजा पण डिस्टर्ब. मग मी आत्ता नाही सांगत त्याला. सिरियस का? नाही, मी तुला आत्ताच म्हटलं ना, तू या सगळ्याचा विचार करू नकोस. वैदेही, माझा भाऊ आहे ना, भाऊ खूप वेंधळा होता अगं. आता रिस्पॉन्सिबल झालाय. कुणासाठी? फक्त आणि फक्त तुझ्यासाठी बदललाय तो. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर त्याला तुझ्या मनातलं सांगून टाक. तुझंही मन हलकं होईल आणि तेजालाही बरं वाटेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर सांग. माझं तेज प्रतापवर प्रेम आहे हे सांगण्याआधी आमच्या नात्याबद्दलचं सत्य मला त्याला सांगावंच लागेल. वैदेही, कसल्या विचारात आहे? तुला पटतंय ना मी काय म्हणते ते? या मला पटतंय, खरंच पटतंय. पण गुरुजी आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुरुजी. गुड मॉर्निंग. काय ग पोरींनो, तुम्ही ग्राउंडवर गेले नाही अजून? नाही, तुमचीच वाट बघत होतो. हे बघा, वेळ कमी आहे आपल्याकडे. आता मी जर उशिरा आलो तर तुम्ही सुरू करायची ना प्रॅक्टिस, कोणीतरी लीड करायचं. काय काय कल्पना? बरं चला, तुम्ही वॉर्मअप सुरू करा, मी आलो जोळी ठेवून. चल. ठीक आहे गुरुजी. चला गा. चल. पवार सर, तुम्हाला सुखात्मी सरांनी बोलवलंय.